नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन विमलला विचारत असतो की मला सांग, जेव्हा सायली आणि मम्मा जेव्हा एकमेकांच्या समोर होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय होते, म्हणजे तू काय नोटीस केलं. तर विमलला काही कळत नसतं. विमल म्हणते की थांबा दादा, आणि पाककलेचं एक पुस्तक घेते आणि म्हणते की दादा, माझ्या पाककलेची शपथ घेऊन सांगते की मी आत्तापर्यंत जे काही बोलले ते एकन शब्द खरा होता. तुमच्या कोर्टात जशी शपथ घेताना आता तशी शपथ घेतली. आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा. आता तरी तुम्ही मला आरोपी नका मानू. अर्जुन म्हणतो की नाटकं बंद कर बरं आधी. अर्जुन विमलला विचारतो की आणि सायली कधी येणार आहे. विमल सांगते की अर्ध्या तासात येतील, आणि वहिनी अजून 15 मिनिटात येतील. अश्विन दादाला यायला अर्धा तास लागेल. प्रताप सर थोड्या वेळाने येतील. पूर्ण आजी घरीच आहे आणि अस्मिताताई देखील घरीच आहे, आणि अर्जुन दादा तर माझ्या समोरच उभेत. अर्जुन डोक्याला हात लावून घेतो आणि म्हणतो की ठीक आहे, माझी कॉफी मला माझ्या रूममध्ये पाठव. विमल म्हणते की लगेच आणते, शपथ लगेच आणते. तर विमलला ओके माय लॉर्ड म्हणायचं असतं. ती म्हणते की ओके माय ऑर्डर. तर इकडे रविराजच्या घरी काही रोपं लावली जातात आणि काही झाडं लावत असतात. प्रियाला मात्र ते खूप बोगस काम वाटत असतं. रविराज प्रियाच्या जवळ येतो. प्रियाच्या दोन्ही गालांवर हात ठेवतो. तेव्हा प्रिया मनात विचार करत असते की ह्या रविराजचा काय हार्मोनल इनबॅलन्स होतो काय, ह्याचे कधीही मूड स्विंग्स होतात. अख्खं घरच जरा सरकलेलं आहे. रविराज म्हणत असतो की बाळा, तू इतक्या दिवसांनी माझ्या आयुष्यात आली, परंतु जरी उद्याचा दिवस जेव्हा येतो ना तेव्हा माझ्यात काळजात अगदी धस्स करतं. प्रिया विचारते की काय आहे उद्याच्या दिवशी. रविराज म्हणतो की काय, तुला उद्याचा दिवस नाही माहिती काय आहे उद्याच्या दिवशी. नागराज मनात म्हणतो की ह्या मुलीला इतक्या महत्त्वाच्या तारखा सांगितल्या तरी ही नेमक्या वेळेला गडबड करायची ती करतेच. तर रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं, उद्याच्या दिवशी आपल्या सर्वांचा ॲक्सिडेंट झाला होता ना, आणि एवढी मोठी गोष्ट कशी काय विसरलीस तू. तर नागराज म्हणतो की अरे दादा, तूही कमाल करतोस. ती तन्वी होतीच केवढी तेव्हा, आणि तिला कसं काय एवढं सगळं आठवणार आहे. तर प्रिया म्हणते की बाबा, तुम्हाला खरं सांगू का, मला तो काळा दिवस अजिबात आठवायचा नाही आहे. जेव्हा जेव्हा तो दिवस आठवतो ना तेव्हा तेव्हा मला खूप टेन्शन येतं. म्हणजे त्याच दिवशी माझी आई आणि माझे बाबा माझ्यापासून दूर गेले, आणि मला माझं एवढं चांगलं घर असताना मला आश्रमात राहावं लागलं. तो दिवस माझ्यासाठी काळा दिवस आहे, त्यामुळे मी तो विसरण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच मी तुम्हाला काही बोलले नाही. प्रिया रविराजच्या गळ्यात पडून रडत असते. तितक्यातच कल्पना आणि प्रताप देखील तिथे येतात. तर प्रिया म्हणते की तुम्ही सुद्धा त्या काळ्या दिवसाची आठवण करून द्यायलाच इथे आलायत ना. तर कल्पना म्हणते की नाही अगं तन्वी, तू जास्त टेन्शन घेऊ नको. जेव्हा कल्पना येईल ना तेव्हा हा काळा दिवस सुद्धा राहणार नाही. कल्पना म्हणते की बाळा, तू जास्त टेन्शन घेऊ नको, आणि मला माहिती आहे की कल्पना लवकरात लवकर येणार आहे. प्रतापसुद्धा म्हणत असतो की खरंच माझ्या बहिणीचं जाण्याचं दुःख मी कसं सहन केलं आहे ना ते माझं मला माहिती आहे. कल्पनाही म्हणत असते की माझी मैत्रीण जाऊन इतके दिवस झाले, परंतु तरीही तिची आठवण घरामध्ये निघत असते. तर कल्पना रविराजला म्हणत असते की भाऊ, आता आपण चांगल्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करूयात ना. आता तुम्हाला तुमच्या मनासारखा जावईही मिळतोय, आणि कल्पना येण्याचे संकेतसुद्धा पूर्ण आजीला आले. आणि मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो काही प्रकार घडला होता व प्रकार ती रविराजला सांगते, आणि ते जे नाणं होतं ते पूर्ण आईनेच प्रतिमाला दिलं होतं. रविराज म्हणतो की आता तर मी प्रतिमाचा दुप्पट वेगाने शोध घेणार आहे. प्रताप रविराजला म्हणत असतो की उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे, तर तू वाढदिवसाला येशील ना. रविराज म्हणतो की आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कोणाच्याच आशीर्वादाची गरज नाही आहे. कल्पना म्हणते की अहो भाऊजी, तुम्हाला आठवते प्रतिमा नेहमी म्हणायची की जुनी पानं गळून नवीन पाने उगत असतात, पण जर नवीन काही घडलं तर जुनं काही टाकाऊ होत नाही ना. तीच गळलेली पानं मातीमध्ये मिसळतात आणि खत देतात, आणि मग नवीन पानं फुलवतात. नात्याचं सुद्धा तसंच असतं भाऊजी. नवीन नातं स्वीकारावं आणि जुनं नातं अजून फुलवावं. भाऊजी, तुम्हीच एकदा विचार करा की तुम्ही जर आला नाही तर प्रतिमाला काय वाटतं. तेव्हा सायली ही घरी आलेली असते. सायली विमलला विचारते की आई आणि बाबा आले ना. तेव्हा विमल म्हणते की हो आलेत. सायली लगेच आवरायला निघून जाते. तेव्हा विमल म्हणते की बापरे, अर्जुन दादाने सांगितलं होतं की सायली बहिणी आल्या आल्या त्यांना लगेच वरती पाठवायचं. तर इकडे प्रताप आणि कल्पना दोघंही बाहेर बाल्कनीमध्ये बोलत असतात. सायली त्यांच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते, आणि सायली त्या दोघांचं बोलणं ऐकते. प्रताप कल्पनाला म्हणत असतो की उद्याचा दिवस पूर्ण आजीला खरंच अपसेट करून टाकणार आहे. उद्या अर्जुनचा वाढदिवस तर आहे, परंतु याच दिवशी प्रतिमा आणि रविराजचा ॲक्सिडेंट झाला होता, आणि याच दिवशी प्रतिमा आपल्या सर्वांपासून दुरावली होती. हे सगळं ऐकून सायलीच्या आता डोक्यात वेदना व्हायला लागतात. ती दोन्ही हातांनी तिचं डोकं घट्ट दाबून धरते.
तर कुसुमताई ही मधुभाऊंना भेटायला आलेली असते. कुसुमताई मधुभाऊंना म्हणत असते, तर उद्याच्या दिवसाने मला माहिती आहे की तुम्हाला खूप त्रास होणार आहे. मधुभाऊ म्हणतात की हो ना, उद्या माझ्या साऊबाळाचा वाढदिवस आहे आणि मीच तिच्यासोबत नसणार आहे. आज रात्री 12 वाजता माझ्या डोळ्यातलं पाणी काही थांबणार नाही बघ. उद्याचा दिवस म्हणजे मी आनंदाने साजरा करायचो. माझी सायली म्हणजे माझ्या देवी आईने मला दिलेला आशीर्वाद आहे. मला आजही तो क्षण आठवतोय ज्यावेळी मंदिराच्या पायऱ्यांवर मी साऊबाळाला रडताना बघितलं होतं. तिकडे सायलीला खूप त्रास होत असतो. कल्पना म्हणत असते, किती योगायोग आहे ना, ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता त्याच दिवशी प्रतिमा आणि तन्वी आपल्यापासून दूर गेले होते आणि तिची आई गेली तर ती कायमचीच गेली. सायलीला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणत असते की उद्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नये म्हणून मी आत्ताच आले तुम्हाला सांगायला. उद्या अजिबात असं काही करायचं नाही. मधुभाऊ म्हणतात की मला माहिती आहे माझ्या साऊबाळाने अर्जुन सरांना सांगितलं सुद्धा नसेल की तिचा वाढदिवस आहे. कुसुमताई म्हणते की मग काय झालं, त्यांनी नाही केला म्हणून काय झालं, तिला सासर माहेर नसलं तरी मी आहे ना तिला, आणि मी तिचा वाढदिवस साजरा करेल. तर इकडे प्रतिमा म्हणत असते की अर्जुनच्या वाढदिवसाची रात्र खरंच किती भयानक होती ना, प्रतिमासाठी, तन्वीसाठी, खरं तर आपल्या सगळ्यांसाठी. प्रताप म्हणत असतो की अगं प्रतिमा, त्या आठवणी कितीही बाजूला सारण्याचा प्रयत्न केला ना तरीही त्या आठवतच राहणार आहे. तर इकडे मधुभाऊ कुसुमताईला म्हणत असतात की उद्या सायलीचं मन जप, तिला आनंदी ठेव आणि 20 वर्षानंतर जे काही घडलं होतं ना त्या गोष्टी ती विसरत चालली आहे, ती विसरून गेली आहे, परंतु त्याची तिला भीती वाटते आणि तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची तू काळजी घे. कुसुमताई म्हणत असते की मधुभाऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी माझ्या सायलीचा वाढदिवस खूप चांगला करेल आणि तिला आनंदी ठेवेल. तर प्रताप कल्पनाला म्हणत असतो की जाऊ दे, आपण त्या गोष्टींवर जास्त लक्ष नको द्यायला, आपण फक्त उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे याच गोष्टीवर लक्ष देऊयात. तर सायली त्या दोघांसाठीही कॉफी घेऊन जाते. खरं तर तिला खूप त्रास होत असतो, दोघांनाही कॉफी देते, परत बाहेर येते, तिच्या डोक्यामध्ये खूप दुखत असतं. तर अर्जुन हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा विमल येते आणि म्हणते की अर्जुन दादा, सायलीताई घरी आल्यात हा, म्हणजे मी तुम्हाला लगेच सांगणार होते, परंतु त्या लगेच वहिनींच्या रूममध्ये कॉफी द्यायला गेल्या. अर्जुन म्हणतो की तुला सांगितलं होतं ना मी आधी सांगायला, बरं आता ती कुठे आहे? विमल सांगते की त्या बागेमध्ये फुलं आणायला गेल्यात. सायली फुलं वेचत असते तरीही तिचं डोकं दुखत असतं आणि ती विचार करत असते की हा दिवस जवळ आला ना तर माझी डोकेदुखी सुरूच होते, मला काय करावं तेच कळत नाही, परंतु मला अर्जुन सरांचा वाढदिवस चांगला व्हायला हवाय. तर अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली फक्त काही गडबड घोटाळा करू नये जेणेकरून मम्मा आणि डॅडला काही सांगू नये. अर्जुनला त्याची भीती वाटत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीचा वाढदिवस कुसुमताई तिच्या घरी सेलिब्रेट करणार असते. तेव्हा ती कविताताईला म्हणत असते की कविताताई तुम्ही कुठे जाताय, तुम्ही सुद्धा इथे थांबा ना, आपण सायलीचा वाढदिवस सर्व मिळून साजरा करूयात. तर सायली आता रिक्षातून उतरलेली असते आणि कविता ही तिथून निघालेली असते. सायली ही रिक्षावाल्याने जे पैसे दिलेले असतात ती मोजत चाललेली असते. तर प्रतिमा समोरून येत असते, दोघींचीही टक्कर होते आणि सायलीचे पैसे खाली पडतात, त्यामुळे पैसे वेचण्यासाठी ती खाली वागते. तर त्यावेळी प्रतिमा तिच्या डोक्यावर हात ठेवते. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.